मित्रांनो, बरेच वेळेला जीवनामध्ये असे प्रसंग येतात ना की अशा वेळी आपण काय करावं हेच आपल्याला कळत नाही. आपला शत्रू कोण आणि आपला मित्र कोण हेच कळत नाही. पण खरं तर ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला ना तर आपला शत्रू आणि मित्र कोणीच नसतं, आपला दुश्मन कोणीच नसतं. बाहेरची कोणतीच परिस्थिती आपल्याला जीवनात कधीच हरवू शकत नाही. बाहेरचं कोणताच व्यक्ती तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. अशा वेळेला फक्त आपल्याला एका गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की मी आहे कोण आणि मला जीवनामध्ये करायचं काय आहे. जोपर्यंत मी कोण आहे आणि मला जीवनामध्ये काय करायचं हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही जीवनातून आहे त्या परिस्थितीमधून तेव्हाच बाहेर निघणार. आणि तुम्हाला जीवनामध्ये जेही करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला जे करायचं आहे ते जीवनात तुम्हाला का करायचं याचं पक्कं कारण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला जीवनामध्ये काय करायचं आहे, जे करायचं आहे त्याच्यासाठी जोपर्यंत पक्कं तुमचं कारण असत नाही तोपर्यंत आपण त्या परिस्थितीतून बाहेर कधीच निघणार नाही. समजा तुमच्या पाठीमागे एखादा वाघ लागलेला आहे, तुमच्या पाठीमागे एखादा वाघ आहे आणि वाघ तुम्ही बघितलेला आहे, पण त्यावेळेला तुम्हाला करायचं हे पक्कं माहिती असतं आणि का करायचं हे पण माहिती असतं. कारण त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये जेवढी ताकद आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर ताकद लावून तुम्ही तिथून पळू शकता, तुम्ही तिथून उडी मारू शकता किंवा त्या वाघाचा तुम्ही सामना करू शकता. का तर सर्वात महत्त्वाचा आपला जीव प्यारा आहे आणि तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असतो. का तर आपला जीव आहे तर सर्व दुनिया आहे. मग अगदी सेम तसंच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखाद्या ठिकाणी का अडकून पडलात, आता तिथून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आणि तुम्हाला तिथून बाहेर का पडायचं आहे हे जोपर्यंत तुमचं का पक्का असणार नाही तोपर्यंत जीवनात तुम्ही आहे त्या परिस्थितीतून बाहेर कधीच निघणार नाही. त्यासाठी जीवन समजून घ्या, तुमचा शत्रू किंवा मित्र कुणीच नाही आहे आणि तुम्हाला त्या परिस्थितीतून का बाहेर पडायचं आहे त्याच्या कारणांचा तपास घ्या आणि ती कारणं लिहा आणि सरळ जीवनावर चालायला लागा. मित्रांनो, जीवनात तुम्हाला अडचण भविष्यात कधीच येणार नाही. जर आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा.